विरोधी पक्षांनीच चालवलेलं आहे। परंतु हे म्हणतील तोच कायदा असं सूत्र कदापि नसतं, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आज महाराष्ट्रात काही पोरखेळ जो पूर्वी चालला होता, ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी सरकार चालवताना राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे उडवले, ज्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। मग त्यामध्ये अंटालिया बिल्डिंगच्या खाली देशातील नव्हे तर जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती अंबानींच्या घराखाली जिलेटिन काय ठेवणं, त्यामध्ये त्या जिलेटिन उडवून त्यांना घाबरवणं काय, त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा हात काय असणं आणि जो पोलीस अधिकारी त्या पक्षाचा पदाधिकारी काय असणं आणि तो पदाधिकारी असलेला पोलीस मग त्याच्यासाठी खून काय करणं आणि मनसुख हिरेनला जाऊन पाण्यात काय टाकणं आणि त्याची गाडी काय जाळणं, असे अनेक प्रश्न त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेमध्ये आमच्या डोळ्यासमोर होते। सभापती महोदय, ज्यांनी कायद्याची धिंडोडी काढली, दिंड काढली, त्या विरोधी पक्ष आज बसल्यानंतर त्यांच्याच माजी मुख्यमंत्र्यांच्या समोर या राज्यातलं देवेंद्रजींचं कायदा आणि सुव्यवस्थेवरती सक्षमपणे चालणाऱ्या सरकारवरती टीका करत असताना मला शब्द सांगताना थोडंसं वाईट वाटतं या सभागृहामध्ये, पण यांना लाज का वाटत नाही हा प्रश्न देखील सभापती महोदय माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात आहे। हे हिंदवी स्वराज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं हे सरकार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानावर चालणारं सरकार आणि ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजी हे सरकार चालवत आहेत, सभापती महोदय मला वाटतं की कायदा सुव्यवस्थेवरती बोलण्याचा जो 259चा प्रस्तावच मुळी प्रथमतः विरोधी पक्षनेत्यांनी टाकला तो चुकीचा होता, कारण त्यांना तो नैतिक अधिकारच नाही आहे। त्यामुळे सभापती महोदय, जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरे के घर पे पत्थर नहीं मारते, हे मला माननीय माजी मुख्यमंत्र्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगायचं आहे। आणि खुद के गिरेबान में भी जाकर कभी कभी देखा करो, आपको आपकी औकात नजर आएगी। कारण काय आहे सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये आम्ही कमी आहोत म्हणून आम्हाला दाबलं जातं, आम्ही हे केलं म्हणून तुम्ही ते केलं आणि सातत्याने महाराष्ट्राला बदनाम करण्याचं जे काम विरोधी पक्षांनी सभापती महोदय केलंय ते मला वाटतं निंदाजनक आहे। सभापती महोदय, आपण राज्यामध्ये 2014 ते 19चा कालावधी पाहूया। आज सभागृहामध्ये दुसरं कोणीच नाही आहे, परंतु ज्येष्ठ नेते माननीय खडसे साहेब इथे बसले। 14 ते 19 खडसे साहेबांनी देखील त्या सरकारमध्ये काम केलं, अनेक मंत्रिपदं भूषवली।